जय भीम, जय लहुजी, जय शिवराय, जय अण्णा, जय ज्योतिबा. बंधूंनो, एकही माझा असा मुद्दा नाही. मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना महान मानव मानते. लहुजी वस्ताद साळवेंना महान मानव मानते. माझा एकही असा व्हिडिओ नाही की मी माझ्या माणसांना ट्रोल केले, मी माझ्या जातीला दोष दिलाय. मी त्या लोकांना दोष देते, त्या लोकांना ट्रोल करले आणि त्या लोकांवर मुद्दे मांडलेत की ते शिक्षण सोडून माझ्या जातीला भरकटायला लावलेत. आता माझा विषय काय होता की बाबा, जर आपला कार्यकर्ता भाषण करताना हे मांडत असेल की आपण शुभ आहेत, आपण देवादिकातले आहोत, आपण पुराणातले आहोत, आपण हे विषय महत्वाचे नाहीत. आपल्या समाजाला शिक्षण महत्वाचं आहे आणि शिक्षण हाच मुद्दा मेन आहे. माझा समाज अजूनही विशिष्ट भागामध्ये, मी ज्या भागात राहते तिकडून अजूनही लोक शिकलेले नाहीत. अजूनही लेकरांना शिक्षण या म्हणजे 10वी 12वीच्या पुढे माझा विद्यार्थी नाही. माझं मत काय आहे, आपण महान मानवाच्या जातीत जन्माला आलो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जातीत जन्माला आलो. मी कोण्या दिवशी माझ्या जातीला कमेंट केली की आमची जात घाण आहे? का वेगळं वळण देताय? कशामुळे धमक्या देताय? तुझा अकाउंट ब्लॉक करतो, अशा धमक्या चालू. कोण्या दिवशी मी आपल्या जातीच्या महान मानवांना दोष दिलाय? मी कार्यकर्त्यांना दोष देते की जे माझ्या समाजाला वेगळं वळण देत आहेत, जे संविधान आपल्याला जतन करतं, जे संविधानामुळे आज आपण जिवंत आहोत त्यापासून आपल्याला लांब करतायत. आपल्या समाजात असे लोक आहेत की जे मंदिराच्या मागण्या करतायत. त्यांनी वाचनालय मागू द्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागोड्यामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचं वाचनालय आहे का ते आपण निर्माण करू. आपल्या लेकराला शिक्षण किती लागतंय, कसं लागतंय, का बाहेर पडत नाहीत? कारखाने, ऊसतोड, मजूर यामध्ये आपले लोक अडकलेत. याच्यातून बाहेर काढायचा प्रयत्न माझ्या नेत्यांनी करावा. मी माझ्या नेत्यांना बोलते, मी माझ्या जातीला द्वेष देत नाही. गर्व आहे मला, मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जातीत आहे की जे रशियासारख्या ठिकाणी जाऊन आपला इतिहास मांडलाय. मी कोण्या दिवशी असा व्हिडिओ टाकला नाही की माझ्या जातीचा मला तिरस्कार आहे. तू बाबासाहेब आंबेडकरांच्या चाटू झालीस कशामुळं? तुम्ही महान मानवा, आपल्या काही नेत्यांच्या भाषणामुळं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना लोक ट्रोल करायला लागले. हे सत्य आहे. मला टार्गेट करू नका. मला माझ्या विषयातून मला स्वातंत्र्य आहे. भारतीय संविधानानं मला स्वातंत्र्य माझं मत मांडण्याचं दिले. त्याच्यामुळं मला धमक्या, अकाउंट ब्लॉक करू, असं करू तसं करू. तुम्ही जे RSS किंवा ते काय संघटना असेल त्यांचे तुम्ही चमचे आहात. मी कुणाच्या खाली दबावात बोलत नाही, मला कुणी सांगत नाही. हे वैयक्तिक मत आहे. मला वाटतंय की शिक्षण माझ्या समाजासाठी महत्वाचं आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे माझ्या लोकांना महत्वाचे आहेत, हे मी तुम्हाला सांगते. मला कसल्याही गोष्टीमध्ये ओढू नका किंवा मला ट्रोल करू नका आणि धमक्या तर मुळीच देऊ नका. ओके, मला घरापर्यंत फोन येत आहेत, मला तुझं अकाउंट ब्लॉक करू, तुला असं करू तसं करू, अशा धमक्या चालू आहेत. हे करू नका. मी समाजाला शिक्षण गरजेचं आहे हे सांगायला लागले. बाबासाहेब आंबेडकर गरजेचे आहेत हे सांगायला लागले. मी कोणाची चाटुगिरी करत नाही. ज्या संविधानामुळे आज आपण रोडवर उभा आहेत का हे जतन करा हे सांगायला लागले. त्यामुळे मला असा धमक्या देऊ नका, तुझा अकाउंट ब्लॉक करू, तुला 4 लोकात उभं राहायचं आम्ही ठेवणार नाहीत, असं तसं. हे गलत आहे. माझ्या संविधानाचा अधिकार मी जतन करते आणि माझ्या संविधानाने दिलेले स्वातंत्र्य मी जपत आहे. मला तुमच्या फायद्यासाठी वेगळं वळण मला देऊ नका. परत एकदा जय भीम, जय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे.